श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 5. धर्मपुत्रांचे कैलासावर आगमन. वैकुंठातून भगवंतांचा निरोप घेऊन ते सातही धर्मपुत्र आकाश मार्गाने झेपावले. ते पक्ष्यांप्रमाणे उड्डाण करून कैलास पर्वताच्या परिसरापाशी येऊन उतरले. दुरूनच तो पर्वत त्या सातही जणांनी पाहिला. तेव्हा त्याचा शुभ्र धवल चमचमणारा तेजस्वी व हजारो सूर्यांप्रमाणे प्रकाश बघून त्यांनी गपकन डोळे मिटले. मग मनोमनी शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा त्यांनी जप केला. तेव्हा कुठे त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडला आणि त्यांनी स्तुती करून दिव्य दृष्टी मागितली. ती प्राप्त होताच त्यांनी कैलास अगदी निरखून पाहिला. त्यावर चंद्रकांत मण्यांच्या मोठ्या मोठ्या शिळा होत्या. सर्वत्र जणू काही कापराचे चूर्णच उधळले आहे की काय असा भास होत असे, किंवा मोत्यांचा चुरा अगर चांदीचा लेप केला आहे, नाही तर मलई चंदनाने लिंपला आहे की काय असेही त्यांना वाटले. त्या तेजाला अमृताची उपमा द्यावी की गाईच्या दुधाची उपमा द्यावी हे त्यांना कळेना. पर्वतावर रानटी हत्तींचे कळप क्रीडा करीत होते. अबलख घोडे वायू वेगाने धावत असून सर्वत्र चांदण्यांसारखा शीतल असा लखलखीत प्रकाश पसरला होता. कल्पवृक्षांची घनदाट राई असून जागोजागी अमृताचे तलाव होते. चंद्रकांत शिळांच्या घडीव पायऱ्या असून त्या मार्गावर कस्तुरी मृगांच्या जोड्या बागडत होत्या. धोतराच्या फुलांसारखा पर्वताचा आकार बघून चढावयाच्या वाटेवर ठिकठिकाणी विश्रांती घेण्यासाठी स्थाने होती. आंबे, चंदन, कदंब, देवदार, अशोक, बेल, मंदार, चाफा, पिंपळ, वड, चिंचा, खिरणी, महाळुंग अशा फळाझाडांची दाटी होती. ताड, जायफळ, आवळी, रेवडी, बिब्बा, उंबर असे वृक्ष बहरून डोलत होते. एवंच नाना तऱ्हेची फळे, फुले, औषधी, सुगंधी झाडे, रुद्राक्ष वृक्ष याची तिथे रेलचेल होती. शिवाय निर्गुंडी, करवंदी अशी झुडपे तर अमर्याद होती. अनेक जातींचे प्राणी निर्भय होऊन फिरत असून हजारो जातींचे पक्षी इकडून तिकडे उडत होते. ऋषी पर्वतारोहण करतात अशी सर्व शोभा पाहून स्तिमित झालेल्या धर्मपुत्रांनी पर्वतावर चढावयास आरंभ केला. वाटेवर पोफळीची पुष्कळशी उंच झाडे असून ती सुपाऱ्यांनी लगडलेली होती. नारळी, पानवेली, कंकोळवेली, आंबराया होत्या. चंदन वृक्षांची वने होती. त्यांना महासर्पांचा विळखा पडला असल्यामुळे ते पशुपती शिवाप्रमाणे शोभून दिसत होते. हत्तींनी सुगंधी वृक्षांची मोडतोड केल्यामुळे वातावरणात एक मिश्र सुगंध भरून राहिला होता. पुढे जाताना त्यांना पार्वतीच्या सख्या फुले वेचताना दिसल्या. अनेक मुनिकन्या प्राजक्ताच्या झाडाखाली खेळत होत्या. अनेक शिव उपासक गुहांतून साधना करीत होते. काही वनस्पतीमधून प्रकाश पसरला होता. हरिणी बुलून जाऊन धावत होत्या. पारधी सावजाच्या मार्गावर चाहूल घेत जाताना दिसत होत्या. कामधेनूंचे कळप गवत खात भटकत होते. त्यात अनेक चित्र विचित्र रंगाच्या गायी होत्या. पण पुढे मात्र अतिशय घनदाट असे पांढरे शुभ्र तेज आढळले व नेत्र दिपून गेल्यामुळे मार्ग उमगेना. तेव्हा त्यांनी पुन्हा शिवस्मरण करून मनात शिवपंचाक्षरी मंत्र जपावयास आरंभ केला. तोच ते सर्व तेज वितळले आणि त्यांच्या नजरेपुढे दृश्य स्पष्ट झाले. समोर भोगावती नावाचे शंकराचे वसतिस्थान होते. ते हजारो सूर्यांसारखे लखलखत होते. ऋषींनी जागच्या जागी साष्टांग नमस्कार केला व दर्शन देण्याविषयी शिवाची प्रार्थना केली व ते पुढे चालू लागले. मार्गावरून ब्राह्मण ये जा करीत होते. दोन्ही बाजूंना बागा होत्या. अनेक गण हत्तीवरून घोड्यांवरून बसून चालले होते. पुष्कळसे पायीच जात होते. नगरासमीप येताच त्यांना तटबंदी दिसली व त्या तटावरील चौक्या पहारे दिसले. तसेच नगरातील इमारतींचे गगनचुंबी कळस दृष्टीस पडले. मग त्यांनी मुख्य द्वारावरील गणांना भेटून शिवदर्शनाची इच्छा प्रकट केली. तेव्हा शिवगणांच्या प्रमुखाने एका गणास बोलवले व या ऋषींना शिवसभेत नेण्याची आज्ञा करून सोबत पाठवून दिले. ऋषींनी महाद्वारावरील गणपतीला नमन केले व ते पुढे निघाले. अध्याय 6. शिवाची अद्भुत सभा. परमकृपाळू शिवाचे ध्यान करून कवी पुढे सांगण्यास आरंभ करतो. सनतकुमार म्हणाले, ऋषींनी कैलास पाहताच ते भान हरपून तटस्थ झाले. मग जराशाने सावध होऊन ते जयानंदीच्या मागोमाग निघाले.
आणि शिवसभेपाशी पोहोचले. त्या सभेत सूर्यासारखे परंतु नयनरम्य असे अद्भुत तेज पसरले होते. स्वतः विश्वकर्म्याने उभारलेल्या त्या सभेची बांधणी करताना सोन्याचा मुलामा दिलेल्या रत्नशिळांचा वापर केला होता. पाया खोदून त्याच्यावर चंद्रकांत शिळांची भरणी करून त्या चौथऱ्यावर पुष्कराजमण्यांचे सिंह बसवले होते. सभेचा जो मुख्य भाग होता तो वर्तुळाकार असून वर 14 भुवनांची चित्रे रंगवली होती. भिंती शुभ्र स्फटिकाच्या होत्या व खाली हत्तींचा आधार दाखविला होता. सभेत चढून जाण्यासाठी लाल भडक माणकांच्या पायऱ्या असून दोन्ही बाजूंना आधारासाठी भिंती होत्या. खांबांच्या तळाशी इंद्रनीलमण्यांची गोल अळी असून त्यांच्यामुळे विविध रंगाची तिथे उधळण होती. सोमकांत रत्नांचे खांब असून त्या खांबांवर पुष्कराज व माणकांची आरास होती. खांबांवरील तुळ्या हिरव्यागार पाचूंपासून बनवल्या होत्या. सभेमध्ये अनेक मानकरी सभासद असून त्या सभासदांसाठी शोभिवंत आसने असून त्यांच्यावर रेशमी छत होते. आसनांना पोपट व राजहंस जडविले असून त्यांच्या मुखात मुक्ताफळांचे घोस होते. त्या सभेमध्ये जे नवग्रह सभासद होते त्यात वाचस्पती गुरुग्रह, दैत्यगुरु कवी शुक्राचार्य, अनेक कला धारण करणारा चंद्रमा जो शिवाचे शिरोभूषण आहे तो, असे मुख्य ग्रहांसह सर्व ग्रह होते. अष्टसिद्धी हातात चवऱ्या घेऊन उभ्या होत्या. शिवाय 49 मरुद्गण, 8 वसू, 11 रुद्र आपापल्या स्थानांवर विराजमान होते. कुबेर यक्ष हात जोडून उभाच होता. यांच्या खेरीज तिलोत्तमा, मेनका, मंजुघोषा, सुकेशा यांच्यासह हजारो कलाकार अप्सरा होत्या. 88 सहस्त्र ऋषी होते. गुह्यक, किन्नर, गंधर्व हे महादेवांच्या स्तुती स्तोत्रांचे सुस्वर गायन करीत होते. अष्टदिक्पालांपैकी सभेच्या पूर्वेकडे इंद्र उभा होता. आग्नेयेस तेजोनिधी अग्निदेव होता. दक्षिणेकडे यम हातात काळदंड घेऊन होता. तर नैऋत्येला नंदी तरवार घेतलेला निरत्ती होता. पश्चिमेकडे हातात पाश घेऊन वरुण शिवाच्या आज्ञेची वाट पाहत होता. सूर्य व चंद्र उजवीकडे व डावीकडे असून शिवाजवळच ब्रह्मदेव वेदघोष करीत बसला होता. विष्णू सामगायन करीत होता. शंकरांच्या उजवीकडे गणपती व डावीकडे कार्तिक स्वामी उभा होता. त्यांच्या हातात मोरपिसांची चवरी होती. या सर्वांखेरीज अगणित देव शिवाचा जय जयकार करीत दाटीवाटीने उभे होते. त्या देवांमध्ये 8 घोर असे भैरव 8 दिशांनी रक्षण करीत होते. 9 दुर्गा, 6 विनायक, नद्यांसहित 7 समुद्र होते. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, 21 उपपुराणे हजर होती. 14 प्रकारच्या विद्या, 64 कला तर होत्याच, शिवाय नवनागांसह शेष असा सर्व मेळ होता. ते दृश्य पाहून ऋषींना आनंदाचे एवढे भरते आले की ते तहान, भूक वगैरे शरीरभाव विसरून गेले व त्यांच्या मनात आता आपले दुर्दैव नष्ट होईल अशी उमेद नव्याने निर्माण झाली. अध्याय 7. शिवशक्ती दर्शन. मार्तंड भैरवाला नमस्कार असो. त्रिशूळधारी प्रसन्न अश्वारूढ भंडारा माखलेल्या व त्रिशूळ घेतलेल्या तुझा जय जयकार असो. नीलकंठा अर्धचंद्रधारी वासुकी भूषणा पंचवदना उमावरा माळसा प्रियकरा तुझा विजय असो. मणी व मल्ल यांचा नाश करणाऱ्या अतुल पराक्रमी भक्ताभिमानी देवा तुझे मी जयगान करतो. शिवसभा पाहून आनंदित झालेल्या त्या 7 धर्मपुत्रांनी जयनंदीचे आभार मानले. तेव्हा जयनंदीने त्यांना दिव्य दृष्टी प्रदान करता क्षणी जो स्मरणपात्रे पापांचा नाश करतो त्या पंचवदन अशा शंकराचे स्पष्ट दर्शन झाले. त्या हजारो खांबांच्या सभागृहात मध्यभागी एक वेदिका होती. तिच्यावर 32 पायांचे एक रत्नजडित सिंहासन असून तिथे जणू काही कोटी कोटी विजांसारखा लखलखीत प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशाने दीपून जाऊन ऋषींचे डोळे मिटले गेले, परंतु त्यांनी शिवपंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करताच ते तेज वितळून गेले आणि त्यांना शिवाचे साकार दर्शन झाले. सनतकुमार म्हणाले, मुळात निराकार व निर्गुण असा तो शिव भक्तांच्या मनाचा विसावा असून सर्व देव त्याचे ध्यान करतात. तो भक्तांवरील प्रेमापोटी आकार धारण करतो. त्याच्या विस्ताराचा अंत वेदांनाही ठाऊक नाही, पण तो मात्र सर्व काही जाणतो. त्याच्या भेटीसाठी अनेक जण
खूप अशा साधना करत असतात. त्यामध्ये पंचाग्नी साधना, झाडाला उलटे टांगून घेऊन खाली आग पेटवून धुरी घेणे, एक हात कायम उंच उभारणे, वस्त्रांचा कायम त्याग करणे, संन्यासी होऊन वणवण भटकत राहणे, डोंगरांच्या गुहेत राहणे, दाढी जटा वाढवणे, रानावनात संचार करणे, श्वास कोंडून प्राणायाम करणे, हठयोगाची साधना करणे, असे पुष्कळ प्रकार आहेत. असे ते असाध्य महादेव भक्तांवरच्या प्रेमामुळे साकार देह धारण करतात. धर्मपुत्रांना ते महादेव कसे दिसले ते ऐका. त्यांची पावले लाल गुलाबी होती. पायांच्या तळी ध्वज, वज्र, अंकुश, ऊर्ध्व रेखा आणि कमलचिन्हे होती. त्यांच्या 10 हातांमध्ये त्रिशूळ, डमरू, धारधार तलवार व पानपात्र होते. त्याखेरीज पिनाक, धनुष्य, खटांग, बाण, परशु आणि बाणांनी भरलेला भाता होता. गळ्याभोवती हारासारखा प्रिय वासुकी सर्प वेटोळे घालून होता. जानवे म्हणून 1000 फण्यांचा शेषनाग असून शिवाय पुष्कळशा रत्नमाळा गळ्यात रुळत होत्या. मोत्यांचे हार तर होतेच, परंतु विशेष म्हणजे मुंडक्यांची माळा सुद्धा होती. अनेक भयंकर विषारी असे नाग त्यांच्या अंगाखांद्यांवरून फिरत होते. त्याला 5 तोंडे होती. त्यांची नावे ऐका. ती नावे जरी ऐकली तरीही एका क्षणात पापांचा नाश होतो. पश्चिमेकडच्या मुखाचे नाव सद्योजात आहे, उत्तरेकडचे वामदेव, पूर्वेकडचे ते तत्वपुरुष, दक्षिणेकडचे अघोर आहे, मधले मुख्य मुख जे आहे ते ईशान होय. असा तो आपल्या आदिमाया शक्तींसह ऋषींना दिसला. आता त्याच्या विलक्षण शक्तीचे वर्णन जसे जमेल तसे करतो. हे शक्तिमाते, तुझ्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावे अशा तुझ्याकडे शिवसुद्धा एकटक लावून पाहू शकत नाही. चंद्रासारख्या अत्यंत हसऱ्या मुखात अमृतमय अशा दंतपंक्ती झळकतात. तुझे सौंदर्य वर्णन करता करता वेद वगैरे चकित झाले. तुझी दृष्टी पडताच शिव कामाने वेडावतो. तिथे इतरांचे काय कथा. माते, तुझ्या कमानदार भुवया जणू मदनाची धनुष्य असून त्यांचे यथातथ्य वर्णन श्रुती सुद्धा करू शकत नाही. तुझे मोठे मोठे टपोरे डोळे म्हणजे जणू निळ्या रंगाची कमळे असून शिवाचे 15ही डोळे बुंग्यांप्रमाणे त्यांच्यावर गुंजन करीत फिरतात. सरळ नाकावर शुक बसला असून तोच जणू काही तुझ्या नथीतला मोती वाटतो. तुझ्या मस्तकावर मोत्यांची जाळी असून त्यात माणकांची फुले ओवली आहे. भुवयांच्या वर कपाळी सूर्याच्या किरणांसारखी बिंदी शोभून दिसते आहे. पाठीवर काळ्याभोर मोठ्या नागिणीप्रमाणे केसांची तिपेडी वेणी रुळत असून तिच्यात रत्नांची फुले जडविली आहे. वेणीमध्ये इतरही अलंकार असून जशी गंगा हजारो धारांनी सागरास मिळते तशी तू शिवाशी एकरूप झाली आहेस. तू ईश्वराची आदिमाया असून हा ब्रह्मांडाचा पसारा तुझ्या सत्तेने ब्रह्मा उभारतो व विष्णू त्याचे पालन करीत असतो. असे बोलता बोलता ते ऋषी देहभान रहित झाले. तेव्हा नंदी, शृंगी वगैरे गणांनी त्यांना सावरून धरून उभे केले. अध्याय 8. ऋषी छळाचे वर्णन करतात व शिवाचे त्यांना आश्वासन. जयनंदी वगैरे गणांनी सावध केल्यानंतर ते धर्मपुत्र भानावर आले. मग ते हात जोडून महादेवांची स्तुती करू लागले. दुःखाने कंठ भरून आल्या कारणाने ते थरथर कापत व तशाच कंप पावणाऱ्या आवाजात बोलू लागले. ते म्हणाले, हे विश्वव्यापी उमापते, गंगाधरा, 11 रुद्र स्वरूपा, तू त्रिपुराचा संहार केलास. त्या विश्वाचा जन्म, पोषण व संहारामागे तुझीच इच्छा असते. हे ज्ञानिया, सर्पभूषणा, पंचवदना देवादिक सर्वजण तुझीच आराधना करतात. तू भक्ताभिमानी असून तूच योग्यांचा आदिगुरु आहेस. यास्तव तुझा जय जयकार असो. अशी त्यांची करुणावाणी ऐकून महादेवांच्या अंतरी दया उपजली आणि त्या ऋषींना ते विचारता झाले, अहो तपस्वी जन हो, तुम्ही आपल्या दुःखाचे कारण मला सांगा, म्हणजे मी तुम्हास दुःखापासून मुक्त करीन. त्यावर ते धर्मपुत्र म्हणाले की, देवा, मणी व मल्ल या नावाचे 2 दैत्य सख्खे भाऊ आहेत. त्यांनी ब्रह्मदेवापासून तपस्येद्वारा वर प्राप्त केला आणि ते अजिंक्य बनले. मणिचूल पर्वतावर त्यांची राजधानी आहे. स्वर्ग, मृत्यू व पाताळ या 3ही लोकात त्यांचा दरारा आहे. ते महादृष्ट असून सर्व देवांसहित इंद्र त्यांची सेवा करतो. असा तो मल्लासूर फिरत असताना त्याच्या दृष्टीस आमचा आश्रम पडला. तेव्हा तो चिडला व त्याने आमच्या आश्रमावर अकस्मात हल्ला केला.
स्त्रिया व पुत्रांना मारझोड केली, गुरेढोरे मारून टाकली, होम हवनाची कुंडे उद्ध्वस्त केली आणि आश्रमांचा विध्वंस केला. ईश्वरा, त्यांचे सामर्थ्य किती म्हणून सांगावे. अरे, ते अप्सरांसह स्वर्गातील सर्व गोष्टी जबरीने बळकावतात. इंद्र त्यांची नाईलाजाने सेवा करतो. इंद्र, अग्नी, यम, निरुत्ती, वरुण, वायू, कुबेर व ईशान हे 8 दिशांचे अधिपती त्या दैत्यांच्या सेवेत तत्पर असतात. त्या दैत्यांचे तपोबल एवढे प्रचंड झाले आहे की त्यांना शाप देण्या एवढे तप कुणाचेही नाही. म्हणून ऋषी दिगंतरी निघून गेले. तरी आता आपल्या वाचून आम्ही रक्षणासाठी कोणाच्या तोंडाकडे पाहावे बरे. असे त्यांचे बोलणे ऐकून महादेवांना संतोष वाटला व ते म्हणाले, अहो, हे सर्व वृत्त मी जाणून आहे, पण त्यांचा विनाशकाळ जवळ आलेला आहे. त्यांचे तपोबल संपुष्टात आले आहे. म्हणून तुमचा छळ करण्याची दुर्बुद्धी त्यांना यावेळी आठवली. अहो तपस्वी ब्राह्मण, हे माझे विश्रांती स्थान असून तेच त्यांनी उद्ध्वस्त केले आहे. जसा महानागाच्या बिळात उंदीर घुसावा तसा तो दैत्य माझ्या स्थानात घुसला आहे. एवढे बोलून महादेवांनी विकट हास्य केले आणि ताडकन उठून आपल्या जटा शिळेवर आपटल्या. तेव्हा भूकंप होऊन ज्वालामुखी उसळावा तसा तेजाचा एक मोठा लोळ उत्पन्न झाला आणि त्यातून महामारी प्रगट झाली. ती अतिशय सुंदर होती, तरीही तिचे दर्शन मात्र महाभयानक होते. तिच्या शांतीकरिता ऋषींनी तिच्यावर तूप शिंपडले आणि तिचं नाव घृतमारी असे ठेवले. तिचा चेहरा फार विकराळ असून दाढ व बाहेर आलेले दात टोकदार व तीक्ष्ण होते. जीभ तोंडाबाहेर लोंबत असून ती लाल भडक होती. तिचे डोळे तर जणू काही धगधगते निखारे होते. ती पूर्णपणे नागवी असून तिचे घनदाट केस पिंजारलेले होते. कपाळावर शेंदराचा मळवट होता. हातात तीक्ष्ण शस्त्रे घेतली होती व तिचा आवाज भीतीदायक होता. अशा तिला पाहून महादेव हसून म्हणाले, अगं महामारी, तुला फार भूक लागली असेल तेव्हा तू माझ्या संगे मृत्यूलोकी चल. मी तुला खाण्यासाठी दैत्य सेनेचा बळी देणार आहे. तेव्हा ती महादेवांसह तत्काळ निघाली. असे पाहताच ऋषींचा आनंद गगनात मावेनासा झाला. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे नक्की आम्हाला कळवा. तसेच जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.